होळी हा फक्त रंगांचा सण नाही आहे, ही एक अशी रात्र आहे ज्या दिवशी तुमच्या घरातील नकारात्मकता जळून जाते. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पूजा केली तर तुमचं पुण्यही नष्ट होतं. त्यामुळे होळीच्या आगीत सर्वप्रथम काय टाकायचं, पूजेचं ताट कसं असावं, ताटामध्ये कोणत्या वस्तू असाव्या आणि त्या प्रत्येक वस्तूचा खरा अर्थ नेमका काय आहे, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट होळीची राख घरी आणावी की नाही. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप बिलकुल करू नका. तर हे पहा, पूजेचं ताट कसं असावं. पूजेचं साहित्य कोणतं घ्यायचं आहे. हळदी कुंकू, अक्षता, फुले, गुलाल, नारळ, गूळ, हरभरे किंवा गहू, तांदूळ, अगरबत्ती, तुपाचा दिवा, पाणी भरलेला तांब्या आणि नैवेद्य. पुरणपोळीचा असो किंवा दुसरा कोणता गोड पदार्थ तुम्ही होळीच्या दिवशी नैवेद्य म्हणून दाखवू शकता. तर साधारणतः होळीचं ताट, पूजेचं ताट हे तुमचं असं असलं पाहिजे. हे साहित्य तुमच्या ताटामध्ये असावं. तर आगीत सर्वप्रथम काय टाकावं, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सर्वप्रथम आगीमध्ये नारळ अर्पण करावा. नारळ म्हणजे अहंकार, त्यागाचं प्रतीक. त्यानंतर तुम्हाला गहू किंवा हरभरे त्यामध्ये अर्पण करायचे आहेत. कशासाठी तर समृद्धीसाठी. आणि त्यानंतर गूळ कशासाठी तर नात्यांमध्ये गोडवा येतो त्यामुळे. आणि तांदूळ अर्पण करायचे आहेत शांतीसाठी. त्यामुळे घरामध्ये शांतता नांदते, भांडणं कमी होतात आणि घरातल्या अडचणी कमी व्हायला देखील त्यामुळे नक्कीच मदत मिळते. त्यामुळे ह्या महत्त्वाच्या गोष्टी, सर्वप्रथम काय टाकायचे तर नारळ. आता होळीतील प्रत्येक वस्तूचा अर्थ पहा, आध्यात्मिक अर्थ सांगते मी तुम्हाला. नारळ कशासाठी, अहंकार आणि त्यागासाठी. गहू कशासाठी तर नवजीवनासाठी. हरभरे कशासाठी तर पीक आणि समृद्धी यावी म्हणून. गूळ कशासाठी तर नात्यात गोडवा यावा त्यासाठी. तांदूळ कशासाठी तर तांदूळ हे शांततेसाठी. आणि राग घरी आणता तुम्ही जी होळीची तर ती शुद्धीसाठी. तर या प्रत्येक गोष्टीचा अर्थ आध्यात्मिकदृष्ट्या काय आहे तो इथे तुम्हाला समोर स्पष्टपणे स्क्रीनवरती दिसत आहे. अर्पण करताना मात्र तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, सर्वप्रथम काय टाकायचं त्याच तुम्ही पाळायच्या आहेत. आता पहा, होळीची पूजा कशी करायची, अगदी स्टेप बाय स्टेप. स्वच्छ स्नान केलेलं असावं. होळीला हळदी कुंकू प्रथम तुम्हाला लावायचं आहे. अक्षता वाहायच्या आहेत. फुले अर्पण करायचे आहेत. नारळ अर्पण करायचं आहे. मी मग तुम्हाला जे सांगितलं, नारळ अर्पण करून त्यानंतर गहू किंवा हरभरा व गूळ आणि तांदूळ, त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्हाला 3 किंवा 7 प्रदक्षिणा घालायच्या आहे. मनोभावे प्रार्थना करायची आहे. काय करायची आहे तर, हे देवा, माझ्या जीवनातील वाईट सवयी आणि नकारात्मकता या आगीत जळून खाक होऊ दे. तर अशी प्रार्थना तुम्हाला मनोमन करायची आहे. तर महत्त्वाचं, होळीची राख घरी आणावी का तर काही ठिकाणी परंपरा आहे आणण्याची, कारण ती वाईट शक्तींचा नाश आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानलं जातं. नकारात्मक ऊर्जा त्यामुळे दूर होते. होलिका दहन म्हणजे वाईटाचा नाश घरात, त्यामुळे शांती आणि संरक्षण वाढते. राख कपाळी लावणे हे खूप शुभ मानले जाते. दुसऱ्या दिवशी राख वापरण्याची देखील प्रथा आहे. मात्र होळी संदर्भातील मुख्य कथा हे भागवत पुराणामध्ये आहे. मात्र राख घरी आणावी असं स्पष्ट शास्त्रीय आदेश नाहीये. ही मुख्यतः लोकपरंपरा आणि श्रद्धा आहे. मात्र ही राख आणताना सुरक्षितता महत्त्वाची. जास्त धगधगते अंगारे घरी आणू नयेत. थोडीशी राख तुम्ही आणू शकता आणि तुम्हाला ती पुरुषांना कपाळावरती लावायची आहे आणि महिलांनी ती गळ्यावरती लावायची आहे. अशी परंपरा आहे. तुमच्याकडे जी परंपरा असेल त्यानुसार तुम्ही होळी साजरी करा. मात्र ह्या ज्या काही व्यवस्थित गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गेल्या आहेत त्या व्यवस्थितपणे पाळा. यामुळे तुमची पूजा ही विधिवत अगदी योग्य पद्धतीने पार पडेल. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि आजच या परिवारात सामील व्हा. त्यासाठी काय करायचं तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना देखील या पूजेची माहिती मिळेल.